अव उठा की आता दिस उजाडलाय. अग थांब जरा बकुळे. आईला इथे एकतर रातभर असल्यात थंडीत गावाला पाणी धरले, एकतर झोप नाही मला. आणि तुझं काय लावलंय सकाळ सकाळ उठा लवकर आणि उठा लवकर. जरा झोपू दे जरा सुख सुखी. लय मोठा दिवा लावलाय. ते आंघोळ करून घ्या, पाणी सांडलंय आणि ती कापड द्या मला धुवायला. अग थांब जरा, झोपू दे जरा मला. आईला लागा जमतंय का नाही उठायला? काय लागा किरकिर 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 हायच लागा सारखी. हा लागा सुकान वाय जरा झोपून तरी देत जा की ग. लागा सारखी लागा हायच बाडा 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 नवऱ्याच्या माग हाय सारखं. ह्याला काय अर्थ आहे? काम धंद्याचं बघा जरा. लय झाल्या झोपा तुमच्या. आईला उठलं की हिची किरकिर किरकिर हायच नवऱ्याच्या माग लागा नुसत्या. काम धंद्याचं बघा, झोपा काढतायत. रातभर एकतर नवऱ्यानं गावाला पाणी पाजलंय रातभर असल्या गारट्यात. त्याचं काय आहे का तुला? हा आणि उठ सुट लागली लगेच माग किरकिर किरकिर किरकिर. हा राहू द्या, एक दिवस गावाला पाणी नाही दिलं तर लागले सांगायला. याला काय अर्थ आहे राव? काम धंद्याचं बघाय ना ग, काय ना ग, झोपा काढायच्या नुसत्या. आवरा लवकर, कपडे धुवायचेत मला अजून. सारखी लागा हिचं बडा 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 हायच नवऱ्याच्या माग. याला काय अर्थ आहे राव? कपडे धुवायच्या तिथं मला. बया काय कपडे घाण केलेत माणसाने, तरी सावतावून अक्कल नाही कपडे धुवायला टाकायची. आईला सारखी लागा हिचं बडा 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 हायच नवऱ्याच्या माग. याला काय अर्थ आहे राव? काय हे कपडे केलेत, बघू तरी बाबाच्या खिशात काय हाय का. तसं तर काय 1 रुपया बी सापडायचा नाही म्हणा. ही काय कसली चिठ्ठी आहे ही? ओ बाहेर या. आईला आता तर म्हणली आंघोळ करायला जावा आणि आता लगेच बाहेर यावं. तुम्ही बाहेर या आधी, मग सांगते तुम्हाला मी. आग पण असं बाहेर आल्यावर कसं वाटेल? बाहेर या म्हणते मी तुम्हाला, मग सांगते. आग बकुळे, आग आंघोळ करतोय मी. आग झालंय काय ती तरी सांग. चिठ्ठी सापडली मला तुमच्या खिशात. आग ती दुधाची पावती असेल, नाहीतर ती काल औषधं घेतली ती नाही त्याची पावती असेल. ती तिकडे टाकून जाऊन ती मरून तिथं. तुम्ही या की बाहेर, तुम्हाला सांगते कसली चिठ्ठी आहे ती. आग बकुळे, आग आंघोळ करतोय मी. बाहेर या गपगुमान तुम्ही. आईला लागा सुकानं आंघोळ पण करून दिना. सारखी लागा बडा 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 हायच तुझी. तुम्ही बाहेर येता का आधी? आईला त्या बायला लिहिलेली चिठ्ठीला गावली काय? आईला ती चिठ्ठी टाकून द्यायची ऐवजी आईला मी ती दुधाची बिलच टाकून दिली काय? मला आता काय खरं नाही सकाराम भाऊ. ती चिठ्ठी टाकायच्या ऐवजी आईला ती चिठ्ठी माझ्या खिशातच राहिली काय? आता काय खरं नाही आपलं. आता खावा मार आईला. तुम्ही येताय बाहेर का मी येऊ आतमध्ये? आधी थांब थांब थांब, झाली माझी आता आंघोळ, मी चालू बाहेर. या लवकर, तुमच्याकडे बघते बाहेर आल्यावर. आईला आता मार खायला लागतो काय सकाळी. या बाहेर, तुम्हाला बी बघते त्या सटवीला बी बघते. चिठ्ठ्या लिहायच्यात वय तुम्हाला. या आता बाहेर. आईला ती आंबाबाई बाहेर बसली काय? आता काय खरं नाही गाड्या, मार खायला लागतोय आपल्याला. या या या, हित या, हित या.
काय आहे हे? कुठे काय आहे तेव्हा? काय गत आहे त्यो? कागद आहे ते मला बी दिसतंय. कोणच्या सटवीला लिहिलंय ते सांगा. ती मी नाही लिहिलं, ती गुलाबरावला लिहून दिलं होती ती. गुलाबरावचा आहे, मग तुमचा नंबर कसा टाकला याच्यात? काय आंघोळ केली? ते साबण बी तसंच राहिलाय थोबाडायला सगळा. आता तू एवढा बाहेर कालवा लावलायस, हा? कुठलं साबण लावला आणि कुठला धुतला तीच कळलं नाही मला. काय आहे हे? माझं नाही ती. आपल्याला काय माहित नाही बाबा. कसे चालू केले तुम्ही? हा? निघायचं, लगेच निघायचं. कोणची सटवी आहे ना तिच्याकडे निघायचं. चला निघा लगेच. अगं बंबळे, माझं नाही ती, गुलाबरावचं आहे. गुलाबरावच्या घरी जाऊन राहावं, त्याच्या घरी जाऊन ना त्याच्या इथं जाळ करा, तुमचं असले धंदे करा. हा? अगं बंबळे, ऐक की. निघता का आता? असले धंदे करायला लागला ह्यो माणूस. नुसता ताप दिलाय डोक्याला माझ्या. आता माघारी या फक्त तुम्ही. तुमच्याकडे बी बघते आणि त्या सटवीकडे बी बघते. ही थेरा सुचायला लागल्याच भाई तुम्हाला. या घरी आता तुम्ही.